भावेश आगमन झालंय. स्वागत आहे भावेश. आणि राजेंद्र शिरीसकर यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. स्वागत. तर पहिला धक्का दिलाय वन डाऊनला खेळाडू पाहतोय आपण. फलंदाज प्रथम घरत, त्याचबरोबर बाबू सोनार हे सुद्धा उपस्थित झाले. स्वागत आहे आपला. प्रथमला पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आणि ते झेल टिपला जातोय. लागोपाठचा दुसरा धक्का दिला जातोय जयदुर्गा रोंजन संघाला. 0 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद. हॅट्रिक बॉल असेल ओमकार पाटीलचा. कंस संघाच्या बाजूने पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला. 2 विकेट मिळवल्या आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित नाहीये. चौकार की षटकार पाहावं लागेल. 6 फिल्डर नव्हते लॉंग ऑनला, नाही तर झेल टिपला असा. थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले आणि अतिशय चांगला फटका. थोडंसं दबाव होतं जितेशवरती, मात्र त्या दबावातून त्यांनी सांगितलं की आता नाही आहे. आक्रमक पवित्र तर घ्यावंच लागेल आणि अशा वेळेला षटकार येत असताना 6 वरती 2 बाद. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. त्याच्यानंतर जितेशच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू होता. गोलंदाज पुढे सरकलाय तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होत असताना 7 धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. विक्रम प्रथमच स्ट्राईकवरती गेलाय. लागोपाठ 2 धक्के मिळाले, त्यामुळे तो नॉन स्ट्राईकला उभा राहिला. विक्रम पाटीलला पाहतोय आपण. खूपच दूरवरती खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी पडल्यानंतर सरळ निघून जातोय. डॉट बॉल येत असताना चेंडूचा पाठलाग केला तर मात्र थोडेसे पाठीमागे सरकले अगोदर. नंतर पुढे येण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत चेंडू अगदी निघून गेला. डॉट बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे त्याच दिशेला. फिल्डर नाहीये. हा आलाय तो षटकार. गुड शॉट. खेळ संपलाय. 2 षटकार आले. 2 खेळाडू बाद झाले. एकेरी धाव मिळाले. एकूण 13 धावा. 13 वरती 2. गोलंदाज पहा मिळतं आपल्याला निलेश भोईर आलाय. कौसा टीमच्या बाजूने हा खेळाडू पहा मिळतो. गेली बरेच वेळाला चांगलं क्रिकेट सुद्धा
पाहायला मिळालं निलेशच्या बाजूने. आता मात्र गरज आहे 13 धाबा झाल्या. जरी 2 विकेट आल्या, सुरुवातीला 2 धके, त्याच्यानंतर एक षटकार आला, स्ट्राईकला रोटेट केलं, पुन्हा एक डॉट आला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती विक्रमने षटकार ठोकला. ओ अगदी पायातला बॉल. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे या ठिकाणी नाही आहे. चेंडूवरती वेगाने फिल्डर आल्यात, ते पाहता मात्र एकच धाव मिळाली आहे. दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा मॅच आहे. 4-4 षटकांचे सामने आपल्याला पाहा मिळतात. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. पहिल्या दिवसामध्ये कोणी संघ क्वालिफाय झालाय. कालचा दिवस गाजवला तो अंश 11 खेळणे संघाने आणि आज 8 संघ खेळणार आहेत. 2 संघ 2 सामने जिंकले. मगाशी चांगलं प्रदर्शन करत असताना गौरी स्पोर्ट नेवाई संघाने एकच धाव. पुन्हा एकदा दुसऱ्याचा कॉल, खराब फिल्डिंग. 1-2 मध्ये रूपांतर पाहायला मिळालं. जिथे एकेरी धाव होती तिथे 2 धावा येत असताना चेक केलं जाईल आता पंचांच्या वतीने धाव पूर्ण आहे की नाही, कारण ती सफेद रेषा असते तिला अगदी ग्राउंडिंग करायची असते बॅट, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाहीये. तर दरम्यान पाहुण्यांचं आगमन झालं. आपण पाहतो दादांना विनंती असेल आपण येऊन मंचावरती आसनस्थ व्हावा. कमलाकर दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तलोजे मजकूरचे छत्रपती ट्रॉफीचे आयोजक श्रीमान कमलाकर शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं या CSK चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नाही, आता ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आपल्याला गृहीत धरावा लागेल, कारण दोन्ही कॅमेरा नाही कव्हर करत. दोन धावा. ज्या वेळेस आपण बॅट ग्राउंडिंग करताना जी सफेद पट्टी असते तिला स्पर्श करून चालत नाहीये, थोडीशी बॅट आतमध्ये आली पाहिजे तरच ती आपल्याला धाव गृहीत धरली जाते. बऱ्याच वेळेला असंच चित्र पाहायला मिळतं आपल्याला. ओ या बेस पाहतोय पॉइंटच्या वरून केलाय, फिल्डर धावता चेंडूच्या मागे, आउटफील्ड फास्ट, मात्र चेंडूला अडवलंय आणि 2 धावा अखेर काय मिळाल्या. थांबले, थोडीशी पोच घेतली आणि त्यानंतर हा फटका खेळले, त्यामुळे 2 धावा. 2 फलंदाज पाहा मिळतात आपल्याला, विक्रम आणि त्याच्या जोडीला जितेश. दोन्ही पण खेळाडू एक एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिला आपण. यावेळेस चेंडू अगदी निघून जातोय. निलेश भोईरला पाहतोय वेगाने गोलंदाजी करत असताना, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. धावसंख्या 18 आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना हे 18 धावा आपल्याला पाहा मिळतात. पुन्हा एकदा फुल टॉस, कॅच इटचा कॉल आहे, फिल्डर आहेत त्याच्या वाक्याच्या बाहेर. वॉटर शॉट, सुपर षटकार. विक्रमच्या बॅटमधून हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. सहा चेंडूंचा सामना करत असताना 16 धावसंख्येचं योगदान दिलं, कारण संघ सुरुवातीला थोडंसं अडचणीला सामोरे जात होता आणि अशा वेळेला
हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा नाही, आता चेंडू डॉट जातोय. पुन्हा षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण 2 विकेट गेले, 13 धाबा. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा एक षटकार आला. 2 चेंडू डॉट फेकले, दुहेरी धाबा आल्या, एकूण 11 धाबा आल्यात. आणि 2 षटकामध्ये 2 फलंदाज बाद होत असताना धाबा झाल्या त्या 24. 12च्या सरासरीने धाबा बनवल्यात. या सरासरीने जर धाबा बनल्या प्रोजेक्टेड स्कोर 48 पर्यंत जाईल. मात्र त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा चांगले प्रयत्न करावे लागतील. जिथे दुसऱ्या कंस संघाच्या विरोधात खेळत असताना सुरुवातीला 2 धक्के लागले, त्या धक्क्यातून साबरलाय संघ मी म्हणेन. आता दोन्ही फलंदाज थोडेसे सेट झाल्यात, नजर बसली आहे चेंडूवरती. मात्र आता एकच टीम मीटिंग करावी लागेल कंस संघाला की येणाऱ्या या 2 ओव्हरमध्ये दुसरीकडे कमी धावा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे सरबाचे लाडके नाईट रजनी क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजक, दमदार आयोजक आमचे तलोजी मचकर गावचे कमलाकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर त्यांच्या सोबत अजयजी पाटील ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर निवृत्तीजी मडवी यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परमेश्वर पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाज कल्पेशला पाहतोय, तिसरं षटक टीमच्या वतीने घेऊन आलाय. 24 धाबा अद्यापपर्यंत 3 षटकार आले. 24 धाबा झाल्या आता स्कोरबोर्डवरती. याच दरम्यान बाबू सोनार यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा खेळाचा प्रयत्न, बाहेरचा चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळत असताना पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. गोलंदाज कल्पेश गोवारीला पाहतोय. फुलटॉस, झेल टिपण्याची संधी होती, बॅकफुट पॉइंटला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, तिसरा धक्का जय दुर्गा रोंजन बी टीमला. न्यू बॅटर प्रतीक पाटील मैदानामध्ये आलाय. 5व्या क्रमांकावरती एक खेळाडू बाद झाला. या कल्पेशला यश मिळालं या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू त्याने खराब फेकला आणि त्यानंतर विकेट मिळवली. पुन्हा एकदा लिडिंग एज, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल, लागोपाठचा आणखीन एक दुसरा धक्का. पहिल्या ओव्हरमध्ये घडलं तसंच काहीच घडत असताना लागोपाठचे 2 धक्के दिल्यात आणि 4 बाद. धावसंख्या धावफलकावरती 25 रोंजन संघाची. न्यू बॅटर आल्यात आशिष पाटील मैदानावरती आल्यात. त्याच्याकडून अपेक्षा असतील त्याच्या संघ सहकार्यांना, त्याच्या घरच्या प्रेक्षकांना एक चांगले खेळ करावा. या ठिकाणी संघ थोडासा अडचणीत सापडलाय. पहिला लो फुलटॉस बॉल, बॅक टू बॉलर्स. गोलंदाज पुढे सरकलाय.
एकेरी धाव मिळत असताना लागोपाठचे 2 धक्के त्यानंतर 1 धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाया मिळाली आपल्याला. तिसरे षटक मार्गस्थ 26 धावा झाल्या. 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. या ओव्हरमध्ये 2 विकेट गेले. 1 डॉट एक एकेरी धाव पाहायला मिळाली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. दुसरा वाईट या षटकामध्ये पाहतोय आपण. कल्पेश गौरीच्या या ओव्हरमध्ये हा दुसरा वाईट आलाय. सत्तावीस झालाय स्कोर. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा फटका चांगला स्टॅन अँड डिलिव्हर मात्र क्षेत्ररक्षक होते त्याच्या भाग्याच्या बाहेर. षटकार. मधून तिसरा षटकार आहे. सलामीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये. त्यांनी मात्र एकट्याने 3 षटकार ठोकल्यात. 8 चेंडूमध्ये 22 धावा संख्येचं अद्यापर्यंत योगदान दिलं. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता. नाहीये. पुन्हा एकदा वाईड बॉल. तिसरा चेंडू वाईड फेकला जातोय गोलंदाजाच्या वतीने. कल्पेशला लाईन अँड लेंथ मिळत नाहीये. वारंवार त्याच दिशेला चेंडूची फेकी करत असताना फुलटॉस. मिडमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता मात्र नाही आहे. ते 2 धावा. एकच धाव मिळाली. धावसंख्या 35 आता मात्र 3 ओव्हरमध्ये पाहतोय. सुरुवातीला 2 धक्के दिल्यानंतर मात्र 1 षटकार आला. त्यामुळे स्कोरबोर्डवरती धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल अगदी सरळ केल्या स्क्रीनच्या वरून. व्हॉट अ शॉट. षटकार आशिष पाटीलच्या बॅटमधून. स्लोवर चेंडू होता. अगदी खेळण्यासाठी विवश केला. स्लो. पहिलाच बॉल होता. डॉट बॉल आलाय. एक्केचाळीस ही धावसंख्या पहा मिळते आपल्याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू बीट झालाय फलंदाज आणि 1 धाव मिळत असताना पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर एकेरी धाव लेगबाज च्या स्वरूपामध्ये येत असताना 42 या धावसंख्येवरती पोहोचलाय.
आजच्या दिवसामध्ये एकाही संघाला 50 पेक्षा जास्त धाबा करता आलं नाहीये. मात्र रंजन संघ आहे आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे फटके आलेच तर 50 पर्यंत हा संघ जाऊ शकेल, कारण 2 षटकामध्ये चांगल्या सुस्थितीत होता. 24 धाबा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा जरी सुरुवातीला विकेट गेले त्यानंतर धावा पाहायला मिळाल्या आणि फिरून केला येते. कॅचिटचा कॉल आहे मात्र नाही. हर्षा डोक्याच्या वरून जात असताना चेंडू षटकार. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग केलंय मात्र खेळाडू जर पाहिले तर पुन्हा एकदा क्रीज मध्ये रिटर्न आले. शहबाज शेख आणि शहनवाज शेख यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सलमान साईभाऊ कौसा आपण सुद्धा याच व्यासपीठावरती यावं. आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या चांगला चेंडू होता. आणखीन पहा मिळतो आपल्याला षटकामध्ये पाहिलं ना तर 2 चेंडू आतापर्यंत डॉट आल्यात आणि एकूण धावसंख्या पाहिली तर आता 49 झाल्या. 49 चांगल्या धावा बनवल्या गेल्यात आजच्या दिवसामध्ये. पाहतोय आपण 4 षटकांचा सामना. पुन्हा एकदा डॉट बॉल, 1 मोर डॉट डिलिव्हरी. 49 या आकड्यावरती रोखलं गेलं आणि 50 धाबा बनवायच्या त्या टीम स्वर्गीय शिवराम मामा स्मृती कौसा या संघाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जेथे टीम जयदुर्गा रंजन संघाने बॅटिंग केली आणि आज त्यांचा अत्यंत ड्रेस कोड चांगला पाहायला मिळतो. ब्लॅक अँड आकाशी, जो आकाशातला कलर असो असा. आणि या टी शर्टचे स्पॉन्सर बाय भजनी कलावंत आमचे गोपीनाथ मामा घरात यांच्या वतीने पुरस्कृत टी शर्ट दिल्या. त्यांचं सदिश आभार. यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा सामना पाहतात. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आमचे जांभिवले पाड्याचे बालाशेठ पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं स्वागत. याच दरम्यान शुभागमन होते CSK संघाचे पुरस्कर्ते शनिवाज शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सोबत सलमान शेख यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. तर वलिया व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत सर्वांचे लाडके नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय कमलाकर शेठ पाटील. एक दमदार व्यक्तिमत्व आहे, त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करेल विजय पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते कमलाकर शेठ पाटील यांचं शुभ सन्मान करावं. येणारा 14 ते 18 तारखेला त्यांची डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहणार आहोत तलोजा पेसवनच्या मैदानावरती. ते आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होताना. एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच समाज कार्यासाठी पुढे राहणारे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच आमचे सर्वांचेच लाडके कमलाकर शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होताना. त्यानंतर अजय पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. याचे अजय पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. याच दरम्यान शुभागमन होते रमेश म्हात्रे उर्फ मामा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावं आपण व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. याच दरम्यान
आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत राजेंद्र शिरस्कर यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण यावं, आपलं शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. राजेंद्र शिरस्कर यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. विनंती करेल डी के पाटील यांना की आपल्या शुभास्ते त्यांचं शुभ सन्मान करावं. राजेंद्र शिरस्कर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पुढील सन्मान असेल निवृत्ती मडवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. निवृत्ती मडवी एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, तर नेहमीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. त्यानंतर विनंती असेल प्रेमबाई पाटील यांना की आपण यावं, आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. निवृत्ती मडवी यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे. थँक्यू जगदीशजी पाटील. तर कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी मिळत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. सोपान शेठ पाटील रोहिंजन यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर बाबू सोनार यांचं शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे. बाबू सोनार यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल लालचंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते बाबू सोनार यांचं शुभ सन्मान करावं. ओलिया मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर 50 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचे अशा परिस्थितीला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे कौसा टीमची. स्ट्राईक रेनला कल्पेश आणि त्याच्या संगतीनं ज्युनियर ओमकार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज प्रथमचा पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू भरपूर चांगला पेगला, चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी दाखवलेली आहे, ती म्हणजेच गोलंदाज प्रथमनं. नेहमीच आपण पाहिलं तर रोहिंजन ब संघाला गोलंदाजी नेहमीच तगडी राहिली, या संघाची गोलंदाजी अप्रतिम दर्जाची त्या संघाची राहिली आणि चांगला यंग टॅलेंट खेळाडू सातत्यानं त्या संघामध्ये पाहिले आहेत आणि त्यांचा खेळ भरपूर चांगला राहिला आहे. फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करायचा चांगला कामगिरी राहिली आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, मात्र मिळेल एक धाव. दुसऱ्या बॉलवरती आली एक धाव, एका धावेनं श्री गणेशन होते बॅटिंग करणाऱ्या कौसा संघाचं. रमेश मात्रे पिसारबे यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी मिळतंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2,000. मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. P1चं षटक आहे आणि या षटकामध्ये प्रथमची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतं या मॅचमध्ये. यावेळेचा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केलाय, मात्र पंचांनी हेरलं की या चेंडूवरती थोडीशी लाईन मिस झालंय गोलंदाजानं आणि या ठिकाणी स्वेअरची खून करत असताना एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल. एक्स्ट्रा धावीनं संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 50 लक्ष खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांना मदतकारी खेळपट्टी पहिल्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं नाही तर 34, 35 त्यानंतर 40 अशा धावा येताना पाहिल्या होत्या. त्यानंतर 25 धावा म्हणजे गोलंदाजांना 7कारी खेळपट्टी. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक जजमेंट झालं चांगलं आणि विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का मिळतोय, कौसा संघाला फलंदाज बाद होतोय. ज्युनियर ओमकार
आपण पाहिलं तर पहिला धक्का मैदानामध्ये मिळाला आहे बॅटिंग करत असताना कौसा संघाला. कारण आपण पाहिलं तर गोलंदाजी धारदार होताना पाहायला मिळतंय. रोहिंजन ब संघाचा हा गोलंदाज प्रथम घरात चांगली गोलंदाजी करताना दिसलाय मैदानामध्ये. 50 लक्ष असताना सुरुवात मात्र खडतर झाली आहे. मात्र इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल फलंदाजांना. चांगली कामगिरी करावी लागेल. कल्पेश संगतीला आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय निलेश. निलेश आलाय मैदानामध्ये. निलेशला चांगला खेळ करावा लागेल. डावखुरी हाताचा फलंदाज बाद झाला, त्याच्याच जागी डावखुरी हाताचा फलंदाज येताना पाहायला मिळतोय. एक चांगली रणनीती मैदानामध्ये. मात्र रणनीती सक्सेसफुल ठरवावी लागेल फलंदाजांना. इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागणार आहे. चांगली इथे मात्र गोलंदाजी करत असताना प्रथम घरात मैदानामध्ये पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल खाली आलाय आणि अजून एक झेल त्या ठिकाणी टिपल्या आणि विकेटचं होतोय पतन. दुसरा धक्का मैदानामध्ये लागला आहे शिवराम मामा 11 कौसा संघाला. लागत असताना कौसा संघाला संघ थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय. प्रथम गरजची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पॉवर सर्कलमध्ये. मध्ये इथून फलंदाजांना आक्रमण करावं लागणार आहे आणि तो प्रयत्न 2 फलंदाजांचा अनसक्सेसफुल राहिलाय. मात्र इथून सक्सेसफुल ठरवावी लागेल फलंदाजी. चांगली करावी लागेल या मॅचमध्ये. योगेश आलेत मैदानामध्ये, त्यांना चांगला खेळ करावा लागणार आहे. षटकातील 5वा बॉल फेकण्यासाठी हॅट्रिकच्या मोठ्यावरती येऊन टिपलाय गोलंदाज प्रथम घरात. यावेळेचा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केलाय. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी झाली आहे आणि याचंच कारण या ठिकाणी डॉट चेंडू येताना धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती 2 विकेट माघारी परतलेत बॅटिंग करत असताना शिवराम मामा 11 कौसा संघाच्या. याच दरम्यान शुभ आगमन होते आमचे सर्वांचे लाडके समालोचक अशरफजी पटेल यांचं या ठिकाणी शुभागमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेहमीच या मैदानावरती जेव्हा स्पर्धा भरतो ना तेव्हा त्यांची उपस्थिती नेहमीच असते. अप्पा टप्पा चौका टांगा पलटी गोरा फरार, नेहमीच डायलॉग फेमस राहिलाय त्यांचा. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात अवघ्या 2 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये खडतर सुरुवात राहिली आहे बॅटिंग करत असताना शिवराम मामा 11 कौसा संघाची. कारण की त्या संघानं धावा बनवल्या अवघ्या 2. आता समीकरण बदलते. येणारे 18 बॉल आणि करायचे ते म्हणजेच 48 धावा. 48 धावेचं समीकरण आलं. येणारे 18 बॉलवरती प्रणव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. मात्र पहिलाच बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचाचा डिसिजन येतं. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावी लागणार आहे. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. रणनीती साप या ठिकाणी पाहायला मिळतंय रोहिंजन बी संघाच्या गोलंदाजांची. कारण की आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करतायत. वेगवान तेज तरार गोलंदाजी आणि याच गोलंदाजीसाठी जाणला जातोय हा रोहिंजन ब संघ. अप्रतिम मॅच रंगताना पाहायला मिळते 2 संघादरम्यान. गोलंदाज प्रणव सज्ज झालाय. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. अजून एक वाईट बॉल.
अजून एक वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. इट इज अ वाईट. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावी लागेल. एक्स्ट्रा धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तर 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे बॅटिंग करत असताना शिवराम मामा 11 कौसा संघाला, कारण की लक्ष फार मोठं आहे. अशा परिस्थितीला इथून अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल. मोठमोठी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू थोडासा उलकावणी देत होता मात्र अंतिम मुवमेंटला क्षेत्ररक्षण चाललं. रनआउटची नामी संधी आणि विकेटचं होईल पतन. रनआउटच्या स्वरूपात तिसरा धक्का लागतोय शिवराम मामा 11 कौसा संघाला. योगेश पारीचांचा झालाय रनआउटच्या स्वरूपात. योगेश माघारी परतला. कल्पेश मैदानामध्ये अजूनही तग धरून आहेत. त्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे शिवराम मामा 11 कौसा संघाची, कारण की इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसतंय रोहिन जन ब संघाच्या गोलंदाजाकडनं. प्रणव पुन्हा एकदा दुसरा बॉल. यावेळेचा बॉल टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आहे शिवराम मामा 11 कौसा संघाच्या फलंदाजांना. इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याच दरम्यान शुभागमन होते सन्माननीय रमणजी म्हात्रे पिसारवे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. याच दरम्यान गोपीनाथ मामा घरत रोहिंजन यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा 50 टार्गेट आहे आणि या परिस्थितीला गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसली या मैदानामध्ये. प्रणवच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 वाईट बॉल त्याने फेकलेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा प्रणव पाटील सज्ज झालायत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये झेल खाली आणि विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये लागतोय. फलंदाज बाद होईल प्रशांत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे जडीबाई. आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि धावसंख्या 2 वाढेल. संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावरती. तर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. 4था चेंडू समाप्त झाला. 50 टार्गेट असताना धावा लागल्या स्कोरवरती अवघ्या 9. गोलंदाजी धारदार होते. फलंदाजी आता मात्र दमखम दाखवावं लागेल. अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल या मॅच मध्ये. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसते. गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावते. अंतिम मुवमेंटला चेंडू अडवला जात आहे.
तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. सिंगल डबल न काहीच फरक पडणार नाहीये रोहन संघाच्या गोलंदाजांना. मात्र इथून आक्रमण करावाच लागेल. मोठा फटका कधी येईल एका चेंडूचा केलं बाकी आहे. मोठा फटका कधी येईल हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय कौसा संघाच्या फलंदाजांकडनं. कारण की अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण की धावसंख्या फार मोठी आहे. या परिस्थितीला धावा लागल्या. स्कोर कार्डवरती 11-39 ची गरज आहे. यावेळी बोल्ड विकेटचं होतंय पतन. अजून एक धक्का लागतोय कौसा संघाला. धक्का क्रमांक 5 मैदानातून बाहेर फलंदाज बाद होते अभिजित. धक्का क्रमांक 5 मैदानामध्ये लागलेला आहे शिवराम मामा 11 कौसा संघाला. अजूनही आपण पाहिलं तर समीकरण मैदानामध्ये उरले येणारे चेंडू असतील ते 12 आणि करायचे आहेत ते म्हणजेच 39 धावा या मॅच मध्ये अजूनही वेळ गेले नाहीये. अजूनही जर चांगली फटकेबाजी केली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल शिवराम मामा 11 कौसा संघ. कारण की सलामी वीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये कल्पेश. आता कल्पेशला इथून आक्रमण करावं लागणार आहे या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये असताना तेव्हा आपण चांगली फलंदाजी करतो ना तर नक्कीच तेव्हा मात्र आपल्याला हिरो बनण्याची नामी संधी असतं. आणि ती संधी या ठिकाणी आहे ती म्हणजेच कल्पेश आणि फलंदाज विजय यांच्या खांद्यावरती. 5 येते मात्र ते चांगली कामगिरी करतील का. बॉलिंग ट्रॅकवरती आशिष पाटील. पहिलाच बॉल. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं होईल पतन. अजून एक धक्का मैदानामध्ये लागतोय. कौसा संघाला फलंदाज बाद होते. सलामीवीर फलंदाज कल्पेश बॅक टू द बॅकआउट. भरपूर बॅकफुटला येऊन ठेपलेला आहे तो म्हणजेच आपण पाहता कौसा संघ 39 धावा करायचे देणारे बॉल असतील ते 11. आशिष पाटील आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे. स्टॅकनेनला हर्ष. यावेळेचा बॉल मोठा फटका येईल की काय बऱ्याच उशिरानं मात्र तोही नाहीये. झेल खाली क्षेत्ररक्षक अजून एक फलंदाज होते बाद आणि अजून एक धक्का लागलाय टीम कौसाला. हर्ष पारीचा अंत झालाय. पण पाहिलं तर बॅक टू बॅक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. आशिषने 2 झटके दिलेत मैदानामध्ये कौसा संघाला. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे 10 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय. 2 झटके दिल्यानंतर डॉट चेंडूची सांगता आणि ह्या संघाची हीच तर खरी ओळख आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर रोहिंजन ब संघ मैदानामध्ये दाखल झाला तेव्हा त्यांची गोलंदाजी धारदार राहिली आणि याही मॅच मध्ये त्यांनी तेच कार्य केलंय. तब्बल 7 फलंदाज बाद झालेत मैदानामध्ये कौसा संघाचे. 11 या आकड्यावरती. 50 टार्गेट असताना
बॅकफूट लावून स्पंज करण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक, अजून एक विकेट, अजून एक धक्का मैदानामध्ये लागलाय तो कौसा संघाला. विकेट माघारी परतलेत बॅटिंग करत असताना कौसा संघाचे. आशिषचं करेल कौतुक, या षटकामध्ये 4 चेंडू पैकी 3 विकेट संपादित केल्यात या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. या बेलचा बॉल उचली भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळालेली. अजून एक डॉट बॉल आणि या स्पर्धेतील मेडन षटक येईल की काय हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. कारण की 5 बॉल 3 विकेट आणि कोणती धाव खर्च केली नाही. या गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आशिष साठी. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर केली आहे आशिषनं, दर्जेदार गोलंदाजी. यावेळचा बॉल शेवटच्या बॉल वरती धाव घेण्याची संधी आहे, मात्र नो स्ट्रायकरच्या खेळाडूने इथे सांगितलं की मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या आशिष साठी. या स्पर्धेतील पहिला मेडन षटक हाताळण्याचा विक्रम त्याने केला आहे. मेडन प्लस 3 विकेट. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. आता 6 मध्ये करायचे आहेत 39 धावा. आता जाईल कारण की 9 धक्के लागलेत. कोणती धाव आली नाहीये. ऑल आउटचा धक्का मैदानामध्ये आलाय. ऑल आउटची घंटी वाजेल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि आता विकेट टिकवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाटील. स्पंज करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंची औपचारिकता मैदानामध्ये बाकी आहे. गोलंदाज प्रतीक आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट. बऱ्याच उशिराने एक धाव या ठिकाणी आली आहे. तब्बल 10 चेंडूंनंतर या ठिकाणी एक धाव आली आहे. 12 धावा धावफलकावरती लागले गेलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस आहे या ठिकाणी. विकेट जवळतोय पतन आणि ऑल आउट होणारा संघ या ठिकाणी ठरलाय कौसा. वेल प्लेड रोहिंजन ब. अभिनंदन करूया रोहिंजन ब संघाचं.
सामना फिनिश झालाय. सामना जिंकला रोहिंजन ब संघाने आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ करत असताना 13 धावेचं योगदान दिलं आणि एक मेडन षटक आणि 3 विकेट संपादित करणारा खेळाडू आशिष पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण सन्मान घेणार आहोत आता व्यासपीठावरती सन्मान्य पाहुणे. तर संगीत क्षेत्रातील उत्तम कलावंत कलाकार आहेत चकवा मास्टर म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य गोपीनाथजी गरद यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठामध्ये केला जात आहे. तर मी विनंती करेल सन्मान्य भरत शेठ पाटील यांना की आपले शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करावं. गोपीनाथजी गरद यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आशिष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 1 षटक फेकत असताना मेडन षटक 3 विकेट आणि